जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. सनदी अधिकाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठीचा साधना सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे? तर सनदी अधिकाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठीचा साधना सप्ताह हा 2 ते 8 एप्रिल दरम्यान साजरा करण्यात येत आहे. मित्रांनो, हा अशा प्रकारचा पहिलाच राष्ट्रीय उपक्रम असून हा उपक्रम क्षमता विकास आयोगाद्वारे राबवण्यात येत आहे. याचा उद्देश काय? तर प्रशासनात कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करता यावा यासाठी विविध प्रशिक्षणाद्वारे क्षमता विकास करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. व इथे साधनाचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. स्ट्रेंथनिंग ॲडॅप्टिव्ह डेव्हलपमेंट अँड ह्युमन ॲप्टिट्यूड फॉर नॅशनल ॲडव्हान्समेंट असं या साधनाचं पूर्ण स्वरूप आहे. पुढील प्रश्न. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचे नवीन महासंचालक हे वीर विक्रम यादव बनले आहेत. वीर विक्रम यादव हे 1996च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे IAS अधिकारी आहेत व ते याआधी वन आणि हवामान बदल मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते व आता त्यांना नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचं महासंचालक बनवण्यात आला आहे. मित्रांनो, यादव यांच्या आधी महासंचालक म्हणून अहमद किडवाई हे कार्यरत होते व त्यांची आता कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपण अलीकडे ज्या नियुक्त्या पाहिल्या होत्या त्या सुद्धा एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव हे लोकेश चंद्रा बनले आहेत. मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्ता अश्विनी भिडे, UK भारताची पुढील उच्चायुक्त पेरियासामी कुमारन, राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर संजय तिवारी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षा साध्वी निरंजन ज्योती, तर भारतीय लष्कराचे नवे उपसेना प्रमुख हे धीरज सेठ बनले आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. मालवान या पाणबुडी विरोधी युद्धनौकेची निर्मिती कोणी केली? तर या मालवान पाणबुडी विरोधी युद्धनौकेची निर्मिती कोचिन शिपयार्डद्वारे करण्यात आली आहे. कोचिन शिपयार्डद्वारे असे 8 जहाज निर्माण करण्यात येत असून त्यातील मालवान हे दुसऱ्या क्रमांकाचं जहाज आहे व नुकतंच हे जहाज नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलं. मित्रांनो, जे मालवान नाव आहे हे मालवान या ऐतिहासिक किनारपट्टीच्या शहराच्या नावावरून देण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आत्मचरित्रासाठीच्या US नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच आत्मचरित्र या श्रेणीतील US नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कार हा अरुंधती रॉय यांना देण्यात आला आहे. अरुंधती रॉय यांच्या कोणत्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला? तर त्यांच्या मदर मेरी कम्स टू मी या आत्मचरित्राला हा पुरस्कार मिळाला आहे. यासहच कथा प्रकारातील पुरस्कार दक्षिण कोरियन नोबेल पारितोषिक विजेत्या हान कांग यांना त्यांच्या वी डू नॉट पार्ट या कादंबरीला मिळाला आहे. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. आत्मचरित्रासाठीचा पुरस्कार अरुंधती रॉय यांना त्यांच्या मदर मेरी कम्स टू मी या आत्मचरित्राला मिळाला, तर कथा प्रकारातील पुरस्कार दक्षिण कोरियन नोबेल पारितोषिक विजेत्या हान कांग यांना त्यांच्या वी डू नॉट पार्ट या कादंबरीसाठी मिळाला आहे. पुढील प्रश्न. नागोया प्रोटोकॉल अंतर्गत अनुपालन प्रमाणपत्रे जारी करण्यात कोणता देश अव्वल ठरला? तर या नागोया प्रोटोकॉल अंतर्गत सर्वाधिक अनुपालन प्रमाणपत्रे हे आपल्या भारताने जारी केले आहेत. मित्रांनो, जागतिक स्तरावर भारताने अशा प्रकारे 56% अधिक प्रमाणपत्रे जारी केली आहेत. एकूण संख्या सांगायची झाली तर भारताने यात 3561 प्रमाणपत्रे जारी केलेत व भारतानंतर यात दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्स असून फ्रान्सने 964 प्रमाणपत्रे जारी केलेत. फ्रान्स नंतर तिसऱ्या क्रमांकावर स्पेन, चौथ्यावर अर्जेंटिना, पाचव्यावर पनामा, तर 6व्या क्रमांकावर केनिया हा देश आहे. आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की नागोया प्रोटोकॉल कधी स्वीकारण्यात आला? तर 29 ऑक्टोबर 2010 रोजी जपानमधील नागोया शहरात हा प्रोटोकॉल स्वीकारण्यात आला असून हा कधीपासून लागू झाला असं जर विचारलं
तर 12 ऑक्टोबर 2014 पासून हा प्रोटोकॉल अंमलात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा, आर्टेमिस 2 हे मिशन कोणत्या संस्थेद्वारे राबवण्यात येत आहे? तर हे जे मिशन आहे हे नासाद्वारे राबवण्यात येत आहे. मित्रांनो, नासाने 1 एप्रिल रोजी आर्टेमिस 2 ही मोहीम यशस्वीरित्या प्रक्षेपित केली आहे व अपोलो 17 नंतर चंद्राभोवतीची ही पहिलीच मानव मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत काय केलं जाईल? तर या मोहिमेअंतर्गत 4 अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात आला असून या अंतराळवीरांचे यान चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून परत पृथ्वीवर येणार आहे. ही एक 10 दिवसाची मोहीम असून ही मोहीम कोणत्या रॉकेटद्वारे लॉन्च करण्यात आली? तर SLS या रॉकेटद्वारे हे मिशन लॉन्च करण्यात आलं. या मिशनमध्ये जे 4 अंतराळवीर आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यात रीड वाईजमन हे कमांडर आहेत, विक्टर ग्लोवर पायलट, तर क्रिस्टिना कोच व जेरेमी हॅन्सेन हे मिशन स्पेशालिस्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, देशात न्याय मिळवणे अधिक सुलभ करण्यासाठी लॉन्च करण्यात आलेल्या न्याय सेतू AI चॅटबॉटच्या शुभंकराचं नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच याच्या शुभंकराचं नाव दिशिका असं आहे. मित्रांनो, देशात न्याय मिळवणे अधिक सुलभ करण्यासाठी हे न्याय सेतू AI चॅटबॉट उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं व यासच याचा शुभंकर दिशिका सुद्धा लॉन्च करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच प्रकाशित टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर हे जे पुस्तक आहे या पुस्तकाच्या लेखिका सुधा मूर्ती आहेत. मित्रांनो, सुधा मूर्ती यांनी पुस्तक लिहिलं असून या पुस्तकाचं प्रकाशन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं. मित्रांनो, लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल. टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाच्या लेखिका सुधा मूर्ती आहेत. याआधी आपण जी काही पुस्तके पाहिलीत त्यात देवेंद्र फडणवीस यांचं अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक प्रकाशित झालं. नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांचं करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन, धीरज काकडे यांचं महात्मा ग्रेट कम्युनिकेटर, तनुजा चतुर्वेदी यांचं हम दोनो कहाणी देव और गोल्डी की, मनोज नरवणे यांचं प्रकाशित न झालेलं पण खूप चर्चेत असलेलं पुस्तक 4 स्टार्स ऑफ द डेस्टिनी, तर विश्वभूषण हरिचंदन यांचं बक्षी जंगबंधू द ग्रेट कमांडर हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. पुढील प्रश्न, ऑपरेशन मिलाप हा उपक्रम कोणाद्वारे राबवण्यात आला? तर मित्रांनो, ऑपरेशन मिलाप हा उपक्रम दिल्ली पोलिसाद्वारे राबवण्यात येतो व या ऑपरेशन अंतर्गत 2025 मध्ये दिल्ली पोलिसांनी एकूण 1303 बेपत्ता व्यक्ती आणि मुलांना त्यांच्या कुटुंबासोबत पुन्हा एकत्र आणला आहे. लक्षात ठेवा, ऑपरेशन मिलाप कोणाद्वारे राबवण्यात येतं? तर दिल्ली पोलिसांद्वारे हे ऑपरेशन राबवण्यात येतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा केला जातो? तर हा जो अंधत्व निवारण सप्ताह आहे हा दरवर्षी 1 ते 7 एप्रिल दरम्यान साजरा केला जातो. मित्रांनो, डोळ्यांच्या आरोग्याविषयी आणि दृष्टी कमी होण्यापासून बचाव करण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा सप्ताह दरवर्षी 1 ते 7 एप्रिल दरम्यान साजरा करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच उद्घाटन करण्यात आलेले सम्राट संप्रती वस्तू संग्रहालय कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच हे संग्रहालय गुजरात या राज्यात स्थित आहे. मित्रांनो, 31 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संग्रहालयाचं उद्घाटन केलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.